पिंकी, माझा चहा. हो आले आले आले. हे घ्या चहा. थँक्यू. होय शपथ, भारद्वाज पक्षी. काय कुठे? तो बघ, तो बघ. आजी काय हो, सकाळ सकाळ माझी शाळा करताय काय? अहो ते तर साधं कबूतर आहे. माहित आहे ग, पण भारद्वाज पक्षी सकाळी सकाळी दिसल्यानंतर दिवस शुभ जातो. होय, म्हणून मी कबुतरालाच भारद्वाज पक्षी म्हटलं. मग सगळं मान्यावर असतं. आता माझा दिवस शुभ जाणार, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. आजी अजून तुमच्या इच्छा बाकी आहेतच. म्हणजे अगं, डॉलीचं लग्न. हा, टार्झन बापू आले, परत आले. चला चल चल चल, बघूया बघूया. वाव, डॉली, अगं काय हे? मी डॉली, पण हे काय कशासाठी? डेमॉन्स्ट्रेशन. हे बघ, प्लेट वाकलीये. अगं हो. हे सेल्फ डिफेन्स साठी आहे. हे घ्या. मीट हिम. ही इज मिस्टर धुरंधर, माझी आई डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे. ग्लॅड टू मीट यू मॅम. हो, पण तुम्ही इथं काय करताय? समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार रोज वाढत आहेत. रोज एक नवीन न्यूज येते मॅम. मॅम ऍक्च्युली या स्त्रियांनी स्वतःला अबला न समजता त्या नरधमांना तिथेच ठेचला पाहिजे. म्हणून आम्ही घरोघरी जाऊन या स्त्रियांना सेल्फ डिफेन्सचे क्लासेस देतो. आमच्याकडे मॅम रोज नवीन केस येतात. नवऱ्याकडून बायकोचा छळ, किंवा रात्री अपरात्री घराच्या बाहेर येऊन दंगा करणारे जे गुंड असतात ना, त्यांना पण हे धडा शिकवतात. करेक्ट. ओ, एक मिनिट, तुमच्या घरी पण असं कोणी येतं का? नाही येत असेल तर तुम्ही मला सांगा, त्याचे हात पाय तोडून ठेवतो, म्हणजे तो इथं पुन्हा येणारच नाही. आणि ते असेल माझं खरं डेमॉन्स्ट्रेशन. श्रीखंड लई गोडे. सिरियसली? वाव. एक सिलीमॅन आहे, तो समोर आला ना तर मी तुम्हाला नक्की दाखवते. तुम्ही हसताय का? म्हणजे आम्ही जे बोलतोय तुम्हाला पटत नाहीये का? नाही नाही नाही, मला सगळं पटतंय, सगळं पटतंय. पटत नाहीये हिला. आणि तुम्ही समजताय ना, तसा हा रोड रोमिओचा प्रकार नाहीये. हे प्रकरण रोमिओ ज्युलिएटचं आहे. हो, आई पुस्तक वाचायचं होतं ना तुला? हो, रोमिओ ज्युलिएट. नाही, ते नाही. सायकोलॉजी, सोशोलॉजी. हा, प्लीज गो. पिंकी बाय. उशीर होतोय पुस्तक वाचायला. बाय बाय. रोमिओ नाही, रोमिओ ज्युलिएट. ते जरा आईला थोडा प्रॉब्लेम आहे, बट आय एम व्हेरी मच इम्प्रेस्ड विथ युअर डेमॉन्स्ट्रेशन. थँक्यू मॅम. तुमचे जे सेल्फ डिफेन्स कोचिंग क्लासेस आहेत ना, ते जॉईन करण्याच्या बाबतीत मी नक्की विचार करेन. मॅम पण कसं आहे ना, फक्त तुम्ही एकट्याने विचार करून फायदा नाही. ह्या वयात आईला हे जमणार आहे का? नाही नाही, तुमच्या ज्या कॉलेजमधल्या मुली आहेत त्यांच्याबद्दल म्हणतोय मी. हो, येस येस, ऑफकोर्स. त्यांच्याबद्दल मी विचार करेन. येस येस. आपण आत्ता निघूयात का कॉलेजला जायला? म्हणजे जर का तो सिनेमॅन मध्येच भेटला तर मी तुम्हाला तो दाखवेन. हो नक्की नक्की. अक्षय, गाडी काढ. मी तुम्हाला त्या गर्ल्स स्टुडंट जेवढे आहेत ना त्यांच्याशी सगळ्यांचे. तुम्ही इथे काय करताय? What the hell are you doing here? सोडा, सोडा मला. सोचा है ये कि तुम्हें रास्ता भुलाए, सुनी जगह पे कहीं छेड़े डराए. सोचा है ये कि तुम्हें रास्ता भुलाए, सुनी जगह पे कहीं छेड़े डराए. एखाद्या स्टुडंटला जर काही आवडलं ना एखादी गोष्ट, तर तो हे म्हणतो की श्रीखंड खूप गोड आहे. श्रीखंड लई गोड आहे. Shut up!
टार्झन बापू, पकडा पकडा तिला, सोडू नका सोडू नका. पिंकी, म्हटलं नव्हतं तुला आजचा माझा दिवस शुभ जाईल म्हणून. कॉफी घ्यायला येता? डॉलीबाई, आपल्या बरोबर कॉफी टाकाल का? तुमच्या बरोबर कॉफी पिण्यापेक्षा मी विष पिईन, विष. हा, पण आपण तुम्हाला तसं करू देऊ तेव्हा ना. व्हॉट? तर कोणाच्या नशिबात काय लिहिलंय काय माहित. मिस्टर धुरंधर, तुम्हाला घरात येताना हे दिसले नाही? इथे रस्त्यात झोपलेत ते. अहो डॉक्टर मोनिका, मला वाटलं इथे झोपलं म्हणजे तुमच्यातलंच कोणीतरी असेल हा. हो, आमच्यापैकीच आहेत ते. म्हणजे अजून झाले नाहीत पण होतील. मिस्टर धुरंधर, मी मगाशी तुम्हाला सांगत होते ना, हाच तो मॅन आहे. रात्री अपरात्री इथे येऊन मला त्रास देत असतो. सिलिमन, आय एम जस्ट फेड अप ऑफ हिम. काय रे, हा चरबी जास्त झाली आहे की मा झालाय? यु नो, आय नो कराटे, किक बॉक्सिंग, आणि माझी ना एक खासियत आहे, मी मारतो जास्त आणि मोजतो कमी. खायला लय भारी रे भावा. हा, आणि बोलता पण तुम्ही लय भारी, आपल्याला लय आवडलंय. हा, आणि मी मारतो पण लय भारी. हा भावा, डायलॉग पण लय भारी मारतो. पण तसं काय, आपण धंदा सोडलाय म्हणून, नाही तर. धंदा, जो धंदा आहे ना, तो आता मी कसा सोडवतो ते बघ. अरे बापरे, करणार का फाईट? हा होय भावा, होऊन जाऊ दे. हा, थांबा थांबा थांबा. पिंकी, याआधी मी कधीच लाईव्ह बॉक्सिंग पाहिलेली नाहीये. आपली तयारी कर. जा 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 जा. थांबा थांबा, जरा वेळ थांबा आणि मग सुरू करा. सुरू. अच्छा गावा. डॉलीबाई, तुम्हाला हे आवडतंय होय? हा, हे भावा, वन्स मोर. हा, सिली मॅन, कॉलेजच्या स्टुडंट समोर दादागिरी करणं सोपं आहे. आता काय झालं? हवा गेली. फीलिंग लो. कराटे, किक बॉक्सिंग, आता दाखवा तुमची ताकद. ओ माय गॉड, दमलात का? तुम्हाला पाणी हवंय? डॉलीबाई, त्यापेक्षा आपण परत कॉफी टाकायची का? माय फुट. बघ, अजून एक चान्स देतोय. कम ऑन धुरंधर, कम ऑन कम ऑन कम ऑन. मॅडमला सॉरी बोल हां, आणि शपथ घे परत त्यांच्या वाटेला कधी जाणार नाही. टार्झन बापू, इज्जत का सवाल है टार्झन बापू. डॉलीबाई, सॉरी तर आपण आपल्या बापाला सुद्धा कधी म्हटलं नाही, आणि आपण तुम्हाला त्रास पण दिला नाही. आता या पिक्चरचा ना तुम्हाला आपण ट्रेलर दाखवतो. हा, ए भाऊ राजा, दे रे भाषा, दे दे दे.
श्रीखंड लई गोड आहे. काय देवा श्रीखंड अरे लई गोड आहे. देवा श्रीखंड खरंच. हॅलो हॅलो मॅडम. डॉक्टर सचिन येस. काय झालं तुमच्या आवाजाला? असं का बोलताय? हॅलो 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 मी डॉक्टर सचिनच बोलतोय. तुमच्या आयुष्यात काहीच नॉर्मल नाहीये का? काय चाललंय हे सगळं? हॅलो मॅडम, मी ते योगा करत होतो. म्हणजे नाकाने ना पाणी पिण्याचा प्रयत्न करत होतो. हो मॅडम, हे ना संपूर्ण शरीर शुद्धीकरण करतं आणि ह्याच्यानी वय पण वाढतं. व्हॉट एव्हर. नाव लिसन केअर. येस मॅडम. मेस मध्ये जायचं हां. आणि त्या देवाला काहीही करून ब्रेकफास्ट मिळायला नाही पाहिजे. कळलं? त्याच्यानी काय होणार मॅडम? त्याने काय होणार, त्याने काय नाही होणार हे मी बघून घेईन. मला त्या देवाची मनमानी ऍब्सोल्युटली चालून द्यायची नाहीये. इथे फक्त माझेच रूल्स चालणार. तुम्ही फक्त माझे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. जमणार आहे का तेवढं? ओके मॅडम, ओके. श्रीखंड काय आता बस उपाशी. 6-7 वर्षांपासून आठवड्याच्या सुरुवातीला जर का समजा कुठल्या गोष्टीने त्रास दिला असेल ना, हे नाश्त्याचे पोहे या मेसचा प्रॉब्लेम तरी काय आहे? सोमवार मंगळवार बुधवार नुसते वारावर वार केल्यासारखे हे पोहे, ते उकडलेले अंडे आणि तो रवाळ उपमा. तो देवा आहे ना देवा, त्याला ब्रेकफास्टचा एक कण मिळता कामा नाही. गॉट इट? येस सर. हां, थँक्यू. हे बघा, आजचा नाश्ता संपलाय. अरे अरे असा कसा नाश्ता संपला? भूक लागली सर. हे बघा प्लीज ऐका. हे बघा, इट इज अ टेक्निकल इश्यू. ब्रेकफास्ट मध्ये कसला टेक्निकल इश्यू सर? सांगतो. नियमानुसार फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. ज्यांचा ब्रेकफास्ट झालाय दे कॅन लिव्ह, आणि ज्यांना नाही मिळालंय त्यांनी काय करायचं सर? ते मला माहित नाही. ते मॅडमना विचारावं लागेल. दिस इज नॉट फेअर सर. हे यू, व्हॉट इज युअर रोल नंबर? विच इयर यू आर इन? ओरल मध्ये पास व्हायचं ना? तूच काहीतरी कर यार. अरे गप. अरे जर ठण घ्या. हे सत्या, हा, अरे आज ना आपल्याला कॉलेजला ना पार्टी द्यायचा लय मूड आलेला आहे. हा, तेव्हा आता पहिलं जे हॉटेल दिसेल ना, ते अख्खच्या अख्खं हॉटेल उचलून आण. हा, बोला सचिन. हॅलो मॅडम, एक छोटासा मोठा प्रॉब्लेम झालाय. ॲज एक्सपेक्टेड. काय झालं? मॅडम, देवानी ना त्यांच्या माणसां थ्रू बाहेरून फूड ऑर्डर केलंय आणि तो इकडच्या सगळ्या स्टुडंट्सना ते फूड वाटणार आहे. पण रूल्स नुसार बाहेरचं फूड अलाउड नाहीये हे त्यांना दरडावून सांगता आलं नाही. ओके मॅडम, ओके. हे बघा, आउटसाइड फूड इज नॉट अलाउड. हे नियमाच्या बाहेर आहे.
अहो पण आपण आतमध्ये आहोत ना. काय पण तुम्ही कॅन्टीनचे पोहे खाल्लेत ना? काय पण वांधा नाही. आता या सुदैमाचं बर्गर खा. अरे श्रेयस भावा, बस की, बस. श्रीखंड लई गोड आहे. घे तू पण घे. देवा थँक्यू यार. अरे भावा थँक्स काय त्यात. हा आता आपण दोस्ती केली ना, मग आपल्या दोस्ती पुढे ना आपली जान पण सस्ती आहे. काय अरे सुरुवात तुम्ही केली, पण याचा आपण कारण आपली सुरुवातच 3 cheers for देवा. Hip hip. काय तुम्ही पण घ्या. प्लीज टेक युअर सीट्स. काय चाललंय हे सगळं? डॉलीबाई, डॉक्टर मोनिका, हो त्याचं काय झालं? आपण आलो ना तेव्हा कॅन्टीनचे पोहेच संपले होते. आपल्याला आणि आपल्या दोस्तांना ना नाश्ताच मिळाला नाही. आणि त्यावर मास्तर म्हणतात की नाश्ता डायरेक्ट उद्या. आपण आपल्या दोस्तांना कसं उपाशी ठेवणार? मग काय, आपण हिशेब केला रोकडा, मग समोर ये ना प्रेम चोपडा. ही 1 मिनिट. मला तुमची भाषा ना कळत नाही. शिकू का? शट अप. तुम्हाला काय वाटलं हा असा नाश्ता मी मुद्दाम देते? त्या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण आहे. मला सांगा, माणसाला जगायला दिवसातून किती कॅलरीज लागतात? ते तुमच्यापैकी कुणाला माहिती आहे? पण मला माहिती आहे, आणि त्या हिशोबानेच हा ब्रेकफास्ट चार्ट बनवलाय. कॅलरीज, विटामिन्स सगळं काउंट करून. डॉलीबाई, तुम्ही ते म्हणताना ते सगळं बरोबर आहे. तुम्ही ते काय बोलतात ना, ते चार्ट वगैरे बनवलंय ना, त्या चार्ट मध्ये ना थोडीशी चव पण टाका ना. हा, आमची अक्का म्हणते की समजा चवीने हादडलं ना तर जिंदगीला पण चव येते. हा, आय एम सॉरी, हे कुठलंही 5 स्टार रेस्टॉरंट नाहीये जिथे तुमचे जिभेचे चोचले पुरवले जातील. हॉस्टेलची मेस आहे. पोटाची खळगी भरणं इतकंच महत्वाचं. आणि पोटाच्या भुकेपेक्षा सुद्धा मेंदूची आणि शिक्षणाची भूक जास्त महत्वाची. कळलं? डॉलीबाई, तुम्ही बोलताना ते सगळं बरोबर आहे, पण मग दाखवा ना तुम्ही पण पोहे खाऊन. हा, खाल्लेच असते पण संपलेत. मॅडम काय? थोडेसे आहेत तुमच्यासाठी. घ्या. वाव डॉक्टर सचिन, ब्रिलियंट. और डॉलीबाई बसा की तुम्ही. बसा हो. अरे डॉलीबाईसाठी एक प्लेट पोहे आण रे. हा, पण लिंबू मारून ना, म्हणजे जरा तरी चव लागेल त्याला. हा, सध्या आपल्याला पण आण रे नाश्ता. आपल्या बरोबर कॉफी टाकल का? तुमच्या बरोबर कॉफी पिण्यापेक्षा मी विष पिईन. सत्या, आपल्याला पण पोहे सांग रे. छान आहेत नाही पोहे? अच्छा, आता आपल्याला तर वाटतंय आपला कांदे पोहेचाच कार्यक्रम आहे. काहीच कळत नाहीये सगळं काय चाललंय.
कुठे संपणार आहे गॉड नोस.